ला एवढा खर्च करून हॉटेल उभा केलं, काय याला काय कमी खर्च झाला का? तरी घरचे म्हणत होते नको याच्या नादी लागू, पण आपल्याला वाटलं चला 2 रुपये येत्यान. आचार्य आणला, त्याला 4-5 दिवसाचा पगार फुकाट गेलाय, ती गेलं निघून. आता काय बाबा, आता काय करावं तरी काय? गिऱ्हाईकाचा पत्या नाही, एक गिऱ्हाईक आलं नाही आतापर्यंत, म्हणजे काय? आणि हॉटेल तर कसलं फेमस टाकलं होतं मी. अवघड काम झालंय बा माय आता. काय नाव बोर्डलाच किती पैसे गेल्यात माय, आणि त्याला स्वतःच नाव देऊन टाकलं. काय केलं पाहिजे अजून? अवघड परिस्थिती होऊन बसली. चालते आता काय. हाय का म्हणजे मिसळ बिसळ काय आहे का तुमच्या हॉटेलमध्ये? म्हणजे तुम्हाला खायची का? हा भेटल ना. अहो दिली असती बरं का, पण तुम्हाला सांगू का हा काय झालंय? हॉटेल टाकलं, हा गिऱ्हाईकच नाही आलं. अहो मग मी गिऱ्हाईकच आहे ना. आलं तर आलं, पहिलं गिऱ्हाईक तुम्ही आलं. हा हा हो काय माहिती का, आता इथं बस स्टॉप आहे, बस स्टॉपच्या शेजारी इथं पहिलंच हॉटेल तुमचं आहे. आता मला इतकं गरम झालंय, पाणी बिनी तरी द्या बॉटल. पाणी आहे, पाणी आहे, पाणी देतो. म्हणजे लय प्यानार का उलच? अहो बॉटल द्या. एवढ्याच राहिलेलं आहे, एवढंच आहे का? त्याच्यातलं उलचच प्या. बर बर द्या. मायातर्फे प्या, पण उलचच प्या. हा काय झाले? हा बोला. खूप भूक लागली मला, मग काय आता काय मिळेल काय? हे काय? ही वाचा ना बोर्ड आहे. राजू मिसळ पाव. हा म्हणजे राजू मिसळ पाव भेटतोय तुमच्याकडं? भेटतो ना, मग आणा ना. पण आता नाही. मग आचारी घरी गेलाय. अरे देवान, मग कधी? आता त्यो आल्यावर. आता तुमचा आचार्य येईपर्यंत इथं भुकेनी मी मरायचे. आता त्याला पर्याय नाही. तुम्ही एक काम करता का, हा माझ्या घरी येता का? काय? हा तुमच्या घरी? तुमच्या घरी कशाला यायचंय? तुम्हाला जेवण घालून लावलं असतं मी घरून. अहो नको नको नको, एक काम करा, तुमची राजू मिसळ आहे तुम्हालाच ठेवा, आणि तुम्ही एक काम करा, ह्या हॉटेलला कुलूप लावा आणि तुम्ही जा घरी. चालले मी. अहो चला की. अहो नको नको नको. अहो तुम्ही साथ ठेवा पहिले. अहो नको नको, ते पाणी दिलं ना त्याचे पैसे देऊ का तुम्हाला? नका नका, राहू दे. नको ना. येते मग मी. काम केलं असतं, ऐका ना. हा. चला ना घरी. तुम्ही काय डोक्यावर पडले का काय? मार खायचाय का तुम्हाला माझा? नाही ना. तुम्ही आता या हॉटेलला कुलूप लावायचं आणि जायचं घरी. तुम्ही पण. चालले मी. पैसे जरी गेले असते ना माये, तरी शिन नसता आला बरं काय. सगळं केलेलं शिन नसता ही बाई जर घरी आली असती तर. पण लय पळाली बो, काय कुंकुनच टाळ उभा राहणार. आता कशाचं गिऱ्हाईक आणि कशाचं काय, बसले असेच मांडून. हो हॉटेलवाले. हा बोला. मालक तुम्हीच आहेत का? हा मीच आहे. एक आपल्याला वडापाव दे बरं. त्याचं काय सांगू का तुम्हाला? काय आहे त्याचं? ती असं झालंय, पाणी तिला पिऊ असं- हा लय नका प्या बरं का, मापतच प्या. बर 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 बर. तर रुपयाची नाही पारापत, पाणी पिऊ कन बरं नाही म्हणला मिठाचा चमचा खाऊ का. द्या बरं टपके शेक, चांगला वडापाव द्या गरम करून. तुम्हाला एक सांगू का, काय सांगा राव तुम्ही? एक 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 काय झालंय गावाचं. माझ्या मग खूप टेन्शन आहे. अहो आम्ही तुमचं टेन्शन बाहेर नाही आलो, आम्ही वडापाव खायला आलो भाऊ. वडापाव दे शेट. आमचे आचारी नाही तिथं. आचार्य नाही? हा अरे कशाला लावलं मग तो? आठवड्यात झालं आचारी थांबून ठेवला होता, एका गिऱ्हाईक नाही. मग काय त्याला पदर पैसे भरू का? तुमच्या तोंडाकडे पाहुणच गिराय घेत नसेल राव इकडे, आहे की नाही? तुम्हाला सकाळ धरून कोण नाही भेटलं का? लय बरे बांधले सर तुम्ही, आहे की मी भरपूर टेन्शन मधला माणूस आहे. हा, हा. हा, पाणी पिले ना हा, पेलो ना. त्याचे सुद्धा पैसे लावी ना. मग मोकर काय बोलू नका तुम्ही जास्त. वडापाव द्या, बाकीचं काय आला तुम्ही भानभान करता राव. राहिलात नाही आमच्याकडे द्यायला, ते देऊ कुठून? नाही का? हो, तुम्ही काय राव मोकर टेन्शन देता राव. काय हॉटेल टाकलंय न काय नाही. हो हे मीठ काय आलं? चकण्याला ठेवलं काय काय? चमच्या भरून खायची का तुम्हाला? मला वाटलं काय चकण्या. राव, जा बाबा. क्वार्टर आहे का? क्वार्टर असले ते. अरे बाबा, ही सुद्धा राहणार नाही माझ्याकडे क्वार्टर ठेवले. अहो त्यालाच गिऱ्हाईक नव्हतं. असं का? बोर्डाला 35,000 रुपये खर्च आलाय मला. त्या बोर्डाला पुन्हीच त्या बोर्डाला आईलं आला असेल गाड्या. हे हो का? वडापावच खायचा होता. हा, वडापावच खायचा होता ना, पण तो ऐकत नाही आता हॉटेलवाले. या येतो हो राजू हॉटेलवाले. काय नाव? राजू मिसळ पाव, वडापाव,
याच्यातून काहीच नाही हो. अरे काय येईन काय नाही. पहिला काय मात झाली बा, काय त्या आचार्याने जावा आणि काय येऊ दे वाडा गिराईक काय येऊ धंद्याचा टाइम आणि खुशाल आचार्य गेलाय घरी, मला काही येईना. ओ लावा राजू स्पेशल वडापाव लवकर पटकन मला तर लय भूक लागली. पटकन एक मिसळ पाव राजू मिसळ पाव राजू वडापाव लवकर लावा पटकन चला. तुमचं काय नातं आहे का दोघांचं? हो गलस तेवढीच तर राहू दे. नात्याचं काय म्हणत होते तुम्ही? ते माझे नवरा आणि मी त्यांची बायको. हा मग बरोबर, तुम्ही यांचा नवरा, हो बरोबर. हे तुमची. अहो काय तुम्ही काय मेंटल झाले का? ते माझा नवरा मी त्यांची बायको आहे. असं आहे का? असं काय तुमच्याकडे प्रूफ वगैरे आहे का? पुरुष आम्ही हॉटेलमध्ये आम्ही खायला आलोय, पोलीस स्टेशनला तक्रार नोंदवायला नाही आलो. मला तर लय भूक लागली. काय सांगितलं नाही ऑर्डर काही? माझ्याकडे कसा प्रूफ आहे? ओ, कसं? लय बोलायचं ना. ओ जाऊ आपली पत्रिका घेऊन या लगेच घरून जाऊ. जाऊ का लगेच घरी? हा. लगेच घेऊन या आपली पत्रिका. जातो, लगेच जातो. ओ थांबा, बसा. आपण हॉटेलमध्ये जेवायला आलोय. काय 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 होतं तुम्हाला? राजू स्पेशल वडापाव राजू स्पेशल मिसळ. त्याचं काय झालं तुम्हाला माहिती का? हा त्याचं लय वाईट झालं. कुणाचं? राजूचं? हा ते वडापावचं मिसळचं नाव आहे ना. हा म्हणजे नाव आहे पण त्याच्यावर लय वाईट दिवस आले. वडापावर मिसळ. तुम्हाला दिला असता पण काय? लय वाईट दिवस आले. तो पण काय वाईट दिवस आलेत? सांगू का तुम्हाला? काय झालं? माझं सांगण्यासारखं नाही राहिलो. नाही काय झालंय? माझं आहे ना खरंच आहे ना आचार्यच गेला हो पळून कुठं? त्याच्या घरी. हाय ग वाईट झालं लय वाईट झालं. त्याचा पगार दिला नसेल तुम्ही. कमून गेला पण पळून? अहो त्याचं काय झालं तुम्हाला सांग का? त्याची बायको पळून गेली हो तिकडे म्हणून गेला. त्यो हा ना. बाई लयच वाईट झालं. तुमचा वडापाव राहू द्या आणि तुमची मिसळ राहू द्या. हो या काम करा ना, हा. चला ना माझ्या घरी. कशाला? जीवन गेले असते ना. ए बाबा येडा बिडा झालाय का? हा आम्हाला जेवायला भेटत नाही का? नाही का? मग भेटतंय की जेवायला आमच्या घरी सगळं? भेटतं होय. मग मग नका येऊ. मला स्पेशल आहे तर हॉटेल राजू मिसळ पाव वडापाव चहा काहीच नाही आम्हाला. इतक्या वाढून बोलायला माय फेल गेलं का? तुम्ही पगार टाइम द्या ना तुम्ही. तरच आचारी टिकन ना, नाही तर कशाला तुमची इथं आचारी टिकत. जा. आणि हे खोलून बसले तेवढं मोठं हॉटेल सगळे गेले मायापासून. जा नाही तर मी गायत पडून रडन बर का तुमच्या. गळ्यात पडून. हा येतं बाबा. झालेलं आहे मरणाचं. मला गावाकडे दिसतंय मालकाचं काम. ओ चला आपलं चला, चला. गाडी थांबण राव. पळा आपलं. येतात पण गिरायक चांगली येत होते. सगळा घोळ वाढायचे मागा आलाय. आता काही बंदच करावं लागत आहे मला. काय करणार आता, इलाज नाही. नमस्कार मालक. हा नमस्कार. तुम्हाला हाताली पाहिजे का? हाताने हा हाताने घेऊन खातो आम्ही. हाताने नाही, मग? हाताली नाही का बनवतात देवायला. आचारी. हा बर 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 बर. आयला बरं झालं देवासारखा पाठवला तुला. हा अरे माझं पार बंद पडायच्या पाळी आलं होतं. आता वय हा मी आहे ना. आता मी थगलं समजून घेईन तुमचं. येतं ना सगळं. हा थगलंय मला. अडचण नाही. काही चालतं नाही. मला तुम्हाला सांगतो चिकन येतं, बिर्याणी, चिकन टिक्का थगलं येतं मला. ही वाज बरं. हॉटेल लादू, मिठल पाव, वडापाव, तहा नाही हे नाहीत मला. हे आपल्याला आता नाही जमत. नॉनव्हेज. नॉन व्हेज ह्याच्यातच माझी जिरली पक्की. कमून इकायची पाळी आली आता. तुला नॉन व्हेज टाकून देऊ का? मला येतं ना ते भाली बनवून द्या तुम्ही. इतकी मस्त आहे ना तल्ली अशी बनवतो ना. वा वा एकदम भाली. बिर्याणी आतली भाली बनवतो ना. आतल्या तांदळाची बिर्याणी बनवतो. नाद खुला आहे त्याचा. हा नको जा. कामून माय बागलंय हे. मला घरी घेऊन जायचंय बाबा. जा. अहो तुमचा धंदा चालवून ना मी. आतापर्यंत सगळ्यांनी चालवला. हा आता आहे ना याची वेळ आली मायाव. एकदा माझ्या पण हातात देऊन बघा. हे बाबा पाया पडू का तुझ्या? एक तर तुझं मला निमार्ध कळतच नाही. मी सांगायचो याक, तू करायचा याक. तिथं टोलं खायला मला लाव. तू दुसरं गिरायक बघ जरा. हाय पाय बघ माझ्यापेक्षा. आता म्हणता का? हा मग तुम्हाला नाही पलवायला तुम्ही. तू नाही राहिला परवडायसारखा. माझ्याकडे काय आहे तुम्हाला सांगू? चांगली का? हा मग एक नंबर लायले. भारी मधून सांग बाबा. सांगता आली तर. मी ना लोलच्या कलेला हॉटेल टाकतो. बर. तुम्ही माझ्या हाताखाली वेटर म्हणून या. हे ते नाही गो. मला वेटर म्हणून? अरे हे सामान इकायची पाळी आली मायाव. जाऊ माती तिकडे आता. कुणाला काय मोकार उद्योग वाढून ठेवला. हे आपलं गोंधळा बिस्तारा घरी वा. हॉटेल चालवणारी मला नाही वाटत आता घरची घरात ठेवी त्यानं.
बायको जरी माझ्या पैसे राहिली तरी बरं होईल, नाही तर मलाच हाकून द्यायला बसली. जातो एवढं तर दाखवतो म्हणे नेलंय तेवढं आणलंय माघारी, ही तर टेम्पोत भरून नेतो परत.